आले का सर आले श्रद्धांजलि एक कार सगळ्यात पहिली गोष्ट पाया पडा खाली जाऊ द्या खाली ठेवा चला द्यायचे ना आम्हाला मी यायलो काय टाकायचं ग्रुपवर मला बी सकाळी कोण राहिलं का 3 महार रेजिमेंट 1 सप्टेंबर 59 कालिदास दिवसांच्या सर्व महारेजिमेंटच्या सर्व माजी सैनिकांना त्यांच्या पत्नींना आणि त्यांच्या आप्तेष्टांना हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक बधाई. 1 सप्टेंबर हा दिवस कालिदास दिवस म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. या साजरा करत असताना या रेजिमेंटचं वैशिष्ट्य 1965च्या लढाईमध्ये 3 महार रेजिमेंट में छमजुडिया सेक्टरमध्ये अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आणि उच्चस्थायी या ठिकाणी राहून बटालियनने चांगल्या प्रकारे पराक्रम केलेला आहे. बटालियनचे CO कर्नल GS सांगासाहेब महावीर चक्र यांनी बटालियनला चांगल्या प्रकारे चांगल्या उच्च कोटीचं प्रशिक्षण देऊन आणि मेहनतीने
पिकेटवर बटालियन चांगल्या प्रकारे स्थायिक केला आणि त्यावेळेस पाकिस्तानचा बंबारी फायरिंग सुरू झाल्यानंतर बटालियनचे बरेचसे जवान कॅज्युलिटी झाले आणि त्याच्यामध्ये काही जवान शहीद झाले. अशा परिस्थितीमध्ये बटालियनने ड्यू हेडक्वार्टर आणि कोर हेडक्वार्टरला इन्फॉर्मेशन देऊन आम्हाला एअर आरटी फायर आणि आरटीचा फायर पाहिजे. त्यावेळेस आरटी तुरंत कशाचाही विलंब न करता ड्यू हेडक्वार्टर आणि कोर हेडकमांडरने 3 महारला जे सांगासाहेबांना यांच्या विनंतीवरून तुरंत फायरिंग दिली आणि त्यावेळेस आरटी फायर आणि एअरक्राफ्ट फायर आणि आरटी फायरने दुश्मनांना चकनाचूर करण्यात आले. त्यावेळेस महारेजिमेंटचे सैन्य पुढे चढत आले आणि त्यावेळेस कालीधार पहाडीवर कब्जा करण्यात आला आणि त्या कालीधार पहाडीवर राष्ट्रीय ध्वज महारेजिमेंटचा ध्वज कोर आणि ड्यू हेडक्वार्टरचा ध्वज फडकविण्यात आले. त्याच्यानंतर बटालियन भारत सरकारच्या पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि डिफेन्स मिनिस्टर यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीमध्ये कॉन्फरन्स घेऊन लढाईमध्ये 3 महार रेजिमेंटने चांगले काम केल्यामुळे त्यांना कालीधार बॅटल ऑनर डे देऊन घोषित करण्यात आले. त्यानंतर 3 महारचे CO कर्नल GS सांगासाहेब यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना भारत सरकारतर्फे महार वीर चक्र प्रदान करण्यात आले. अशा प्रकारे महारेजिमेंटचा हा गौरव दिन 1 सप्टेंबर हा प्रत्येक वर्षी आम्ही बटालियनमध्ये आणि रिटायर झालेले माझे सैनिक साजऱ्या प्रकारे उत्साह आणि आनंदात साजरा करतो. या दिवशी आम्ही जे सैनिक 1965 लढाईमध्ये शहीद झालेले आहे त्यांना शतशत नमन करतो, आदरांजली श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या विधवा पत्नींना त्यांचा सन्मान करून साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान करून आदरातिथ्य त्यांचा भोजन वगैरे होऊन त्यांना सन्मान करतो. आणि शेवटी महारेजिमेंट बटालियन सर्व एकत्रित येऊन भोजनचा कार्यक्रम केला जातो. मंदिराचा कार्यक्रम शहीद झालेल्या जवानांना त्यांना चांगली जागा मिळो त्यांच्या शांतीसाठी मंदिरचा प्रोग्राम केला जातो आणि रेतलिंग करून शेवटी भोजनदानाचा कार्यक्रम हा समाप्त केला जातो. जय हिंद, जय महार, जय भारत. 3 महार की जय. 3 महार की जय. 3 महार की जय. अल्लाह रे अल्लाह, महार आला, अल्लाह रे अल्लाह, महार आला, अल्लाह रे अल्लाह, महार आला. महार रेजिमेंट की जय. महार रेजिमेंट की जय. महार रेजिमेंट की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विजय असो. हिंदुस्तान की जय. हिंदुस्तान की जय. हिंदुस्तान की जय. खरात माझे मिस्टर 3rd महार रेजिमेंटला होते. आर्मी नंबर 45-42-559 TS नाईक भगवान खरात. हा आज आमचा युनिटचा मला फार गर्व आहे या युनिटवरती की माझ्या पतीने या युनिटमध्ये चांगलं कार्य केलं आणि यांनी देशाच्यासाठी चांगली सेवा केली. म्हणून इथल्या सर्व माझ्या फौजी बांधवांना मी मानाचा जयभीम करते आणि सगळ्यांना या रेजिमेंट डेच्या शुभेच्छा देते. इथे जमलेल्या माझ्या सैनिकाच्या वीरपत्नी असतील, विधवा पत्नी असतील, माझे सैनिकाचे मातापिता असतील, त्यांनासुद्धा मी शतशत नमन करते. आणि आज आमचा हा फार मोठा दिवाळी सणासारखा सण हा आम्ही हर वर्षी साजरा करतो. हर वर्षी हा सण साजरा होतो कारण का आम्हाला या युनिटमुळं या आर्मीमुळं फार मान सन्मान मिळतो. पण शासन आम्हाला मान सन्मान देत नाही, ही दुःखाची खेद आहे. आणि शासनाला फौजी म्हणजे काहीच वाटत नाही. शासन आता मी सांगणार आहे माझी कहाणी. साहेबांनी फार पत्रकार साहेबाला मी नमन करते. त्यांनी माझ्या फार बातम्या लावल्या की मी उपोषणला बसले त्यावेळेस पत्रकार साहेब दोघंही आले होते. त्या पत्रकार साहेबांनी माझी बातमी लावली त्यामुळे कलेक्टर, तहसीलदार, SDM, RDC सर्व परेशान झाले. पण साहेब तो न्यायच नाही मिळाला मला अजून पण. तर मी इथं सर्व बांधवांना सांगणार आहे की आपल्यावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी सर्व बांधवांनी एकत्र यावा अशी माझी इच्छा आहे. सर्वच काही असे हे नाही आहेत, सर्वांनाच लुटलेलं आहे. सर्वांचे गणगोत पहिले काय करतं फौजीचं सगळं खाऊन पिऊन घेतात कारण तो मिलिटरीत असतो, त्याला भरपूर पगार असतो. पण जेव्हा तो घरी येतो त्याच्याकडे काहीच नसतं. त्यामुळे मी सांगते माझी व्यथा म्हणून सर्वांच्या काहीतरी कहाणी असतील त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावा आणि सगळ्यांनी या सगळ्या माझ्या सैनिकांना न्याय मिळावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि एकत्र या म्हणून. जय हिंद, जय भीम, जय भीम. महार रेजिमेंट का, महार रेजिमेंटचा जय भीम.